नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपला पुढचा पाठ पाहायला आणि आपला पुढचा पाठ म्हणजे पाठ क्रमांक 12 आहे शब्दकोश. हा स्थूल वाचनाचा पहिलाच पाठ तुम्ही अभ्यासात आहात. इयत्ता 9वी मध्ये आणि इयत्ता 10वी मध्ये आपण जी अनुक्रमणिका जर पाहिली तुम्ही पाठ्यपुस्तकाची, तर त्या पाठ्यपुस्तकात 4 भाग आहेत आणि त्या 4 भागातला शेवटचा भाग जो आहे, शेवटचा पाठ जो आहे, हा स्थूल वाचनाचा असतो. ज्याला तुम्ही रॅपिड रीडिंग असं इंग्लिशमध्ये जे म्हणता ना, तो स्थूल वाचनाचा भाग जो आहे हा तुम्ही इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मध्ये शिकणारच आहात. आता त्याची तोंड ओळख व्हावी म्हणून आज आपण जो पहिला तुमचा स्थूल वाचनाचा पाठ शिकणार आहोत तो म्हणजे पाठ क्रमांक 12 शब्दकोश. आता शब्दकोश म्हणजे काय, तो कसा पाहावा, किंवा शब्दकोशामध्ये काय काय असतं, किंवा हा शब्दकोश कसा वापरला जातो, कशासाठी वापरला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या पाठाकडे. पाठ 12वा शब्दकोश. तत्पूर्वी शब्दकोश म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण ते पाहणारच आहोत. त्याचा इतिहास काय आहे हेही आपण पाहणार आहोत. आणि शब्दकोश, विश्वकोश आणि व्युत्पत्तीकोश अशा स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत. इयत्ता 8वी मध्ये तुम्ही शब्दकोश शिकणार आहात, इयत्ता 9वी मध्ये तुम्ही विश्वकोश शिकणार आहात आणि इयत्ता 10वी मध्ये तुम्ही व्युत्पत्तीकोश शिकणार आहात. ओके, तर ही आहे पहिली पायरी तुमच्या ह्या शब्दकोशाची. म्हणजे कोश म्हणजे काय आणि हे कोश म्हणजे काय असतं आणि हे शब्दांचे कोश कशा प्रकारे असतात, ह्या आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया पहिली पायरी तुमच्या या 8वीच्या इयत्तेतली शब्दांचा कोश पाहण्याची, म्हणजे कोश पाहण्याची पहिली पायरी ती म्हणजे शब्दकोश. पाठ 12वा हा स्थूल वाचनाचा पाठ तुमचा आहे आणि तो आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया पुढे. पाठ 12वा शब्दकोश. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्थूल वाचनाचा हा पाठ आहे. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. बघ, आपण व्यवहारामध्ये नेहमीच भाषेचा वापर करत असतो. मग ती बोलण्यात असो, वाचण्यात असो, लिहिण्यात असो, या सर्व ठिकाणी तुम्ही भाषेचा वापर करत असता. अनेक शब्द आपल्या कानावर येतात, म्हणजे आपण ऐकतो सुद्धा, आपण वाचतो सुद्धा. मग प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजतोच का? नाही. मग त्या संदर्भानुसार आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि तो उपयोग करायला शिकतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते, बघा, तुमची शब्दसंपदा वाढवा. आता ही शब्दसंपदा कशाने वाढणार आहे, तर तुम्ही अवांतर वाचन जेव्हा करता तेव्हा ती शब्दसंपदा वाढत असते. आणि मग त्यावेळेला हा अर्थ काय आहे, मग त्याचा अर्थ आपण कशा प्रकारे लावला पाहिजे, हे शब्द जे आहेत, जेव्हा आपण एखादा नवीन शब्द शिकतो मग त्याचा अर्थ नेमकी काय आहे, त्याची अर्थछटा आपल्याला समजतेच असं नाही. मग आता अशा वेळेला काय करता येतं, हे अर्धवट ज्ञान जे आहे हे आपण पुढे नेऊ शकत नाही. मग त्याच्याबरोबर पूर्ण ज्ञान आपल्याला घेणं आवश्यक आहे. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते आणि यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. आणि हे सर्व जाणण्यासाठी शब्दाचा अर्थ काय आहे, तो कुठे उपयोग करावा किंवा त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये त्याचा उपयोग करू शकतो आणि आपण कसा उपयोग केला पाहिजे, या सर्वांची माहिती जी आहे ती आपल्याला एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आहे. ती म्हणजे काय, तर ही भाषिक समृद्धी आपण काय आहे ही समजून घेणे हे आवश्यक, अतिशय आवश्यक असतं. नाहीतर कुठलाही शब्द कुठेही वापरला तर त्याचा अनर्थ होतो आणि म्हणून त्यासाठी शब्दकोश हे एक महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. आता तुम्हाला सांगितलं मी की यावर्षी आपण शब्दकोश पाहणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही विश्वकोश पाहणार आहात आणि इयत्ता 10वी मध्ये तुम्ही व्युत्पत्तीकोश पाहणार आहात.
ओके, आता हा शब्दकोश काय आहे ते पाहूया. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. म्हणजे एखादा नवीन शब्द आपल्याकडे आला, मग त्याचा अर्थ नक्की काय आहे, म्हणजे एक त्याला समानार्थी शब्द काय आहेत किंवा त्या शब्दाच्या अनुसरून काय अर्थ लावू शकतो, हे आपण कुठे पाहू शकतो, तर शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. आता भाषेमध्ये तर कितीतरी हजारो शब्द आहेत. मग आता हे शब्द शोधायचे कसे? शब्दकोश नेमकी पाहायचा कसा? आता शब्दकोश पाहण्यासाठी सुद्धा एक प्रकारची ट्रिक आहे. ओके, आणि ती ट्रिक काय आहे, ते कसं करावं, हे सगळं मार्गदर्शन आपल्याला कुठून मिळणार आहे, तर या पाठातून मिळणार आहे. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. आता आपल्याला हा पाठ का शिकायचा आहे, तर शब्दकोशात तुम्हाला काय मिळते, तर नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही पाहू शकतात आणि ते पाहायला तुम्ही शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी. आता तो शब्द तर कळलाय तुम्हाला, मग त्या शब्दाचा अर्थ काय असणार आहे. मग आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या भाषेमध्ये या शब्दाचा उपयोग कशा प्रकारे करता येईल आणि त्याची मजा आपल्याला कशी घेता येईल, हे सर्व तुम्हाला या शब्दकोशातून शिकायला मिळणार आहे आणि या दृष्टीने आपण हा पाठ जो आहे हा शिकणार आहोत. ओके, चला तर मग पुढे जाऊया. आता शब्दकोशाचे अनेक प्रकार असतात. पहा, तुम्ही जर नेटवर गेलात, विकिपीडिया जर पाहिलात शब्दकोशाचा, तर तुम्हाला हे सर्व मिळणार आहे की या शब्दकोशाचे अनेक प्रकार असतात. जसं की ऐतिहासिक शब्दांचा कोश, शेतीविषयक शब्दांचा कोश, म्हणजे प्रत्येक जे फील्ड्स आहेत, वेगवेगळे जे प्रकार आहेत, हे सगळ्या प्रकारची शब्दकोश तुम्हाला पाहायला मिळतात. मग काही एक भाषिक कोश असतो. आता एक भाषिक कोश म्हणजे काय, तर भाषेतील शब्दाचे त्या भाषेतच अर्थ असतो. जसं मराठी अर्थ तुम्हाला तो शब्दकोशात मिळतो, अशा प्रकारचा शब्दकोश सुद्धा असतो. म्हणजे मराठी शब्दांचे मराठीच अर्थ आपल्याला त्या शब्दकोशात मिळतात. आता द्विभाषी शब्दकोश म्हणजे काय, तर एकाच भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ दिलेला असतो. म्हणजे इंग्रजी शब्द असतो आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहिलेला असतो, किंवा मराठी शब्द असतो त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ लिहिलेला असतो, किंवा मराठी शब्द त्याचा जर्मन शब्द लिहिलेला असतो. म्हणजे वेगवेगळ्या भाषेचा वेगवेगळं अर्थ त्या भाषेमध्ये दिलेला असतो. ओके, तर अशा प्रकारे त्याला काय म्हणतात, तर द्विभाषिक शब्दकोश. मग ते मराठी जर्मन शब्दकोश, हिंदी मराठी शब्दकोश, मराठी हिंदी शब्दकोश, मराठी गुजराती किंवा गुजराती मराठी, कन्नड मराठी, मराठी कन्नड, तामिळ मराठी, म्हणजे वेगवेगळ्या भाषेतील मराठी शब्द किंवा मराठी भाषेतील वेगवेगळ्या भाषेचे शब्द आपल्याला अशा प्रकारे द्विभाषिक शब्दकोशात पाहायला मिळतात. ओके, तर हे शब्दकोशांचे प्रकार आहेत आणि त्या अनुषंगाने, जीवनशैलीच्या अनुषंगाने किंवा ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्या फील्डचं वेगवेगळे असे शब्दकोश आपल्याला पाहायला मिळत असतात. तर तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा पाहू शकता, नेटवर जाऊन सुद्धा हे शब्दकोश पाहू शकता. आपल्या लायब्ररीमध्ये अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहेत. मराठी संस्कृत, संस्कृत मराठी, हिंदी मराठी, मराठी हिंदी, हिंदी इंग्रजी, इंग्रजी मराठी, मराठी इंग्रजी, अशा अनेक प्रकारचे शब्दकोश आपण आपल्या लायब्ररीमध्ये पाहू शकतो. ओके, आणि हा एक म्हणतात तुम्ही पॉकेट डिक्शनरी तर आज सगळ्या ठिकाणी फेमसच आहे, ती सुद्धा तुम्ही सवळ बाळगू शकता, जेणेकरून काय, तर तुम्हाला जेव्हा कुठल्या शब्दाचा अर्थ कळणार नाही त्यावेळेला तुम्ही त्या शब्दाचा अर्थ त्या डिक्शनरीमध्ये पाहू शकता. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कळलं असेल शब्दकोश म्हणजे काय, तर डिक्शनरी. ओके, आता ही डिक्शनरी म्हणजे काय हे तुम्हाला इंग्रजीमध्ये पुन्हा सांगायची गरज नाहीच आहे. ओके, आता डिक्शनरीमध्ये तुम्ही आता हे कसं पाहता, अल्फाबेटिकली पाहता, बरोबर. डिक्शनरीमध्ये जेव्हा तुम्ही एखादा शब्द शोधता त्यावेळेला ABCD या अनुषंगाने तुम्ही अल्फाबेटिकली जाता. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच जायचं असतं, पण मराठीच्या वर्णमालेच्या क्रमांकानुसार.
आता वर्णमाला काय किंवा मराठीची वर्णमाला काय हे तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगायची गरज नाही, कारण इयत्ता पहिलीपासून तुम्ही ही वर्णमाला शिकत आलेला आहात. ओके, चला पुढे जाऊया, आपण पाठाकडे जाऊया आणि पाहूया की हे शब्दकोश काय किंवा हे शब्द आपण कसे पाहू शकतो किंवा त्याचा अर्थ जो आहे आपण कशा प्रकारे पाहिला पाहिजे किंवा त्याचा वापर जो आहे हा आपण कशा प्रकारे केला पाहिजे हे आपण या पाठाद्वारे पाहूया. आता ह्यासाठी तुम्ही तुमचं टेक्स्टबुक उघडलं तरी चालणार आहे किंवा मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवणार तर आहेच, परंतु टेक्स्टबुक उघडण्याचं कारण तुम्हाला मी असं सांगेल की तिकडे सुद्धा तुम्हाला जे कळणार नाही ते मार्क करण्यासाठी पेन्सिलने, हातात पेन्सिल घ्या, टेक्स्टबुक उघडा आणि तुम्ही तिथे सुद्धा रीड करून तुम्हाला जी गोष्ट कळणार नाही ती मार्क करून ठेवा आणि जेव्हा मी समजवेल तेव्हा ती नीट तिकडे लिहून घ्या, म्हणजे तिथल्या तिथे तुम्हाला त्याचा अर्थ समजून जाणार आहे. ओके, चला जाऊया. पाठ्यपुस्तक तुम्ही नक्कीच उघडलं असेल, पेन्सिल हातात नक्कीच घेतली असेल. पुढे जाऊया. आता पाठ्यपुस्तकात बघा तुमच्याकडे आहे की शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या 2 मैत्रिणींमधील हा संवाद आहे. म्हणजे ह्या 2 मैत्रिणी, शाळेच्या मधली सुट्टी झालेली आहे म्हणजे रिसेस झालेली आहे आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये ही नेहा आणि सायली या 2 मैत्रिणी एकमेकांशी बोलत आहेत. आता संवाद लेखन म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण आपण हा पाहिलेला आहे आणि हा संवाद इकडे दिलेला आहे. पण हा संवाद कसला आहे तो पाहू आणि त्या काय म्हणत आहेत ते सुद्धा आपण पाहूया. चला, नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? मग नेहा सायलीला विचारते की सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामध्ये जो दिन शब्द आहे ना, या शब्दाचा अर्थ काय आहे? दिवस असा आहे ना, हो ना, बरोबर ना? तर सायली म्हणते, हो असाच आहे. का ग? आता सायलीला प्रश्न पडलाय, ही असा प्रश्न का बरं विचारते? म्हणून तिला विचारते, हो बरोबर म्हणतेस तू, का ग, तुला काय वाटतं याच्याबद्दल? तर नेहा म्हणालीये, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. आता बघा, दिन आणि दीन ह्याच्यामध्ये फरक आहे. ओके, मी मगाशी दीन असा शब्द उच्चारला, तो दीन या शब्दाचा अर्थ आणि दिन या शब्दाचा अर्थ बघा, हा माझ्या उच्चारण्यामध्ये फरक आहे. दिन आणि दीन. ओके, दीन जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तो दीर्घ असतो आणि दिन जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तो ह्रस्व असतो. बघा, उच्चारणामध्येच आपल्याला ह्रस्व दीर्घाचा फरक हा समजत असतो. ओके, तेव्हा नेहाने लगेच सांगितलं, ग मागच्या धड्यात जेव्हा हा शब्द आला होता ना तेव्हा बाईंनी सांगितलं की ह्या शब्दाचा अर्थ आहे गरीब. तेव्हा सायली म्हणाले, अगं दोन्ही शब्द नीट बघितलेस का ग तू, कसे लिहिले आहेत ते? बघा, सायलीने व्यवस्थित वाचन केलेलं आहे. हा तुमच्यासारखं नाही फक्त वरवर, तिने व्यवस्थित पाहिलेलं आहे, ह्रस्व आहे का, दीर्घ आहे का, आणि त्याप्रमाणे तिने ते वाचन केलेलं आहे. म्हणून ती सायली म्हणते नेहाला, अगं तू ते शब्द नीट पाहिलेस का ग, कसे लिहिले आहेत ते? तेव्हा नेहा म्हणते, आपण आता पुस्तकातूनच बघूया शब्द कसा लिहिलाय तो. तर नेहा म्हणते, तुला खोटं वाटतंय, चला आता आपण पुस्तकातच बघूया कसा शब्द लिहिलाय ते. मग सायली म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा, अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. बघा, मगाशी मी काय शब्द वाचला? दिन, आणि आता हा दीन. ओके, तर नेहा म्हणते, अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यामध्ये फरक आहे, मला हे कळलंच नाही. तेव्हा सायली म्हणाली, बरोबर, दीन या शब्दात दी दीर्घ आहे आणि दीन म्हणजे गरीब, आणि दिन या शब्दात दी ह्रस्व आहे म्हणून दिन म्हणजे दिवस. बघा, हा काय जरासा फरक आहे, पण त्या जराशा फरकाने पूर्ण शब्दाचा अर्थ बदलतो. शब्द काय आहे? दीन आणि दिन. ओके, फक्त ह्रस्व आणि दीर्घ एवढाच फरक आहे. एक उलटी टोपी आणि एक सुलटी टोपी तुमच्या म्हणण्यानुसार.
तुम्ही असं शिकलात ना वेलांटी, उलटी टोपी आणि सुलटी टोपी. हो, ही वेलांटीचाच फरक आहे. एक पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. पण त्या दोन्ही वेलांटी दिल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ किती बदलतो पहा. किती त्याच्यामध्ये फरक आहे. आणि हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि हे आपल्याला कशामुळे समजता येतं? तर शब्दकोशामुळे. आणि म्हणूनच तुमची शब्दसंपदा वाढायची असेल तर शब्दकोश नक्की जवळ बाळगा. आणि रोज 2-2 का नाही होईना नवीन शब्द आत्मसात करायची सवय ठेवा. त्याचा अर्थ समजून घ्या. दैनंदिन व्यवहारात, भाषिक आपल्या जडणघडणीमध्ये त्याचा वापर करा. जी भाषा तुम्ही वापरता त्यामध्ये त्याचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो ह्याचा विचार करून त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या भाषिक रचनेमध्ये वापर करा. आणि त्यामुळे काय होणार आहे? तुमची शब्दसंपदा वाढणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही निबंध लिहिता, जेव्हा तुम्ही कथालेखन करता, जेव्हा तुम्ही प्रसंग, आत्मलेखन, स्वमत हे सगळं जेव्हा अभिव्यक्ती जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि म्हणून हे सर्व जे आहे हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. ओके, आय होप हे तुम्हाला नक्कीच कळलेलं आहे. पुढे जाऊया. तेव्हा नेहा म्हणते, नेहा शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. आता नेहाला कळलंय की दिन आणि दिन ह्यामध्ये काय फरक आहे तो. त्यामुळे ती म्हणाली की वरवर किती साम्य आहे पण जराच्या लेखनाच्या फरकामुळे अर्थात केवढा फरक पडतो. तेव्हा सायली म्हणते, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. मी आताच तुम्हाला सांगितली, खरोखर रोज तुम्ही 2-2 शब्द जरी करत राहिलात आणि त्याचा तुम्ही वापर जो आहे आपल्या रोजच्या व्यवहारात करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच तुमची शब्दसंपदा वाढलेली लक्षात येईल. आणि तेव्हा सायली आणि नेहाने ठरवलंय की आपण सुद्धा दोघी जणी काय करायचंय, नवीन शब्द आणि त्याचे अर्थ जे आहेत रोज समजून घेऊया. पण नेहा म्हणाली, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. आता नेहाला मात्र प्रश्न पडला, तू म्हणतेस ते गोष्ट खरी आहे की आपण रोज नवीन शब्द शिकले पाहिजेत, आपण ते आत्मसात केले पाहिजेत, पण असं सगळं करायला आपल्याला रोजच्या रोज बाईंकडे जावे लागेल. म्हणजे कोणाकडे? टीचरकडे जावं लागेल आणि ते अर्थ विचारावे लागतील. ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, आपण हे कसं वापरायचं सांगा पाहू. हे सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा बाईंकडे जावं लागेल. तेव्हा सायली म्हणाली, अगं नाही, मला माहित आहे त्याची गंमत. आता सायली म्हणते, अगं कशाला अख्खा दिवस बाईंना त्रास द्यायचा आपल्याला, थांब, मला माहितीये त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. आता त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला टीचरकडे जायची गरज नाही. ह्या शब्दांचे अर्थ कसे शोधायचे हे मी तुला दाखवते. सायली आणि नेहा त्यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. आता सायलीला कळलेलं आहे की शब्दांचा अर्थ कसा शोधायचा, शब्द नवीन कसा वापरायचा, आणि त्यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा आनंद घ्यायला हवा. आणि त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा या बाबतीत माहिती करून घेणार आहात. आता कळलं या पाठाचा उद्देश काय तो. तर तुम्ही सुद्धा या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना कशी आहे, तो कसा पाहावा याबाबत आपण माहिती करून घेणार आहात. आता शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे काय, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. ओके, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सारं दिलेलं आहे पण मी तुम्हाला ते समजावून सांगत आहे. तुम्हाला जो जो कठीण वाटतो शब्द त्याचा अर्थ तुम्ही तिथेच लिहून घेतला तरी चालणार आहे. ओके, तर आपण पाहूया शब्दकोश म्हणजे काय. ते आपण पाहिलेलंच आहे की विविध शब्दकोश असतात, त्याची उद्दिष्टे काय, तो कसा पाहावा ते आपण आता समजून घेणार आहोत. चला जाऊया पुढे. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना
भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो. त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. बघा, शब्द कशाला म्हणतात? शब्द म्हणजे काय, त्याची व्याख्या बघा काय काय, की ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने, बघा हा, एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो. म्हणजे आपल्याला मीनिंग त्याच्यातनं कळत असतं. बघा, मीनिंगफुल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अर्थहीन शब्द त्याचा काय उपयोग आहे का? च ई आ म्हणजे काय? काहीच नाही. तो जरी एकत्र सगळे शब्द लिहिले तरी त्याचा काहीही अर्थ होत नाही. मग तो अक्षर समूह किंवा ते अक्षर जे आहे हे अर्थबोध असणारं हवं. अर्थहीन नको. अर्थ त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग अशा शब्दसमूहाचं किंवा अशा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो. अशा अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. कळले शब्द म्हणजे काय आता? ओके, मी तुम्हाला जास्तीत जास्त विस्तारितपणे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, नसेल समजलं पुन्हा ऐका, तुम्हाला नक्कीच समजेल. आता कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे संग्रह. ज्याला आपण एकत्रितपणे एका ठिकाणी आणतो त्याला कोश असं म्हणतात, संग्रह असं म्हणतात. तर शब्दकोश म्हणजे काय? तर शब्द संग्रह. म्हणजे आता तुम्हाला शब्दकोशला वेगळा शब्द मिळाला म्हणजे त्याचा शब्द संग्रह असा सुद्धा त्याला शब्द तुम्ही वापरू शकता. ओके, हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. बघा, तुम्ही म्हणाल शब्दसंग्रह आणि शब्दकोश दोन्ही एकच नाही. दोन्हीच्या स्वरूपामध्ये थोडा थोडा फरक आहे. ओके, आता तो फरक काय आहे? हा संग्रह म्हणजे काय? शब्दकोश म्हणजे काय? आता हे विकसित झाल्यानंतर भाषामध्ये काय बदल होऊ शकतो? त्याच्या स्वरूपामध्ये काय बदल होऊ शकतो? तो फरक काय आहे? हे सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथेही वाचा, इथेही मी तुम्हाला समजवून सांगणार आहे. ते नीट लक्षपूर्वक ऐका. ओके, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह म्हणतात. बघा हा, पुन्हा एकदा नीट पहा. काय? एखाद्या भाषेच्या. आता आपल्या भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात. महत्वाच्या मुख्य भाषा ज्या आहेत ना ह्या 36 आहेत आणि त्याच्या उपभाषा ज्या आहेत ना ह्या खूप आहेत. जवळजवळ एकंदरीत 106 मुख्य भाषा पूर्ण भारतभर बोलल्या जातात आणि त्याच्या उपभाषा मिळून जवळजवळ 900 ते 1000 भाषा बोलल्या जातात. बोली भाषा वगैरे मिळून जवळजवळ तेवढे हजारो भाषा बोलल्या जातात. ओके, त्यामुळे एखाद्या भाषेचा, त्याच्यामध्ये एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला, ओके, ज्याला तुम्ही ग्लोसरी म्हणता, त्याला शब्दसंग्रह असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असं म्हणतात. म्हणजे एखाद्या सगळ्या शब्दाचा जो विशिष्ट भाषेतला जो मर्यादित शब्द आहेत त्या संग्रह फक्त त्यामध्ये दिला जातो. फक्त मर्यादित शब्द, सर्वच नाही, सर्व मर्यादित एकदम, म्हणजे ज्याला इम्पॉर्टंट वगैरे म्हणतो ना, असे शब्द जे संग्रह असतात त्याला शब्दसंग्रह असं म्हणतात. आणि त्या भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा, म्हणजे जसं अल्फाबेटिकली आपण इंग्रजी शब्दकोश पाहतो ना, तसंच अल्फाबेटिकली त्याची व्यवस्थित अशी अरेंजमेंट करून तो जो एका पुस्तकामध्ये लिहिला जातो त्याला शब्दकोश असं म्हणतात. कळलंय? शब्दसंग्रह आणि शब्दकोश ह्याच्यामध्ये काय फरक आहे
हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ओके, कळलंय तुम्हाला? शब्दकोश आणि शब्दसंग्रह, ग्लोसरी आणि डिक्शनरी. ओके, काय आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. इंग्रजी शब्द तिकडे तुम्हाला दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल नक्कीच समजलेलं असणारच आहे. आता कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. आता कोशामध्ये जे शब्द समाविष्ट केलेले असतात त्याची रचना कशी असते? पद्धतशीर. अरेंजमेंट कशी असते? अगदी स्टेप बाय स्टेप केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. आता त्यासाठी आपल्याला काय हवं? तर क्रम कळला पाहिजे. क्रम जर कळला, त्याची पद्धत जर कळली तर आपल्याला शब्द शोधणे सहज होईल. शब्द शोधण्यासाठी आणि तो सहजतेने सापडण्यासाठी आपल्याला ती पद्धत काय आहे ही अवगत असली पाहिजे. अलीकडे सर्व भाषातील कोशातील योजना, शब्दांची योजना जी आहे, अलीकडे काय आहे? प्रत्येक भाषा ज्या आजपर्यंत प्रचलित आहेत या भाषातील कोशांची, शब्दांची योजना जी आहे त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, ज्याला अल्फाबेटिकल ऑर्डर आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, त्याला त्या लिपीतील वर्णांचा क्रमांक, वर्ण, आता तुम्हाला वर्णमाला सांगायची गरज नाही. आय होप सो. हो, कारण इयत्ता 8वी मध्ये आहात तुम्ही. वर्णमाला काय आहे ही सांगायची गरज नाही. अ आ इ वगैरे जे आहे ना, ही वर्णमाला आहे. अ ते आहा आणि क ते ज्ञ, स्वर आणि व्यंजन ही सगळी जी आहेत ही वर्णमाला आहे. आणि ती कुठल्या क्रमांकाने येते हे तुम्हाला पाठ असलंच पाहिजे, बरोबर की नाही? इयत्ता 8वी मध्ये आहात, पुढच्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये जाणार आहात, त्यामुळे हा वर्णमालाचा क्रम जो आहे हा तुम्हाला अवगत असलाच पाहिजे. ओके, आणि त्या लिपीतील, आता लिपी म्हणजे काय? आपण देवनागरी लिपी वापरतो. मराठीमध्ये कुठली लिपी वापरली जाते? जी आपण लिहितो ना ती देवनागरी लिपी आहे. ओके, लक्षात घ्या. ती देवनागरी लिपीच्या वर्णाच्या क्रमांकाने केलेली असते. आता पण मराठी आहे म्हणून मी तुम्हाला देवनागरी सांगितलेली आहे. हे प्रत्येक भाषानुरूप बदलत असतं. ज्या प्रकारची भाषा त्या प्रकारे त्या भाषेची वर्णमाला जी आहे ती वापरली जाते आणि त्या क्रमाने ती योजना जी आहे शब्दकोशाची केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. म्हणजे आद्य अक्षर म्हणजे पहिलं अक्षर पकडलं जातं. त्याच्यानंतर आपण कसं बाराखडी शिकलो की नाही, बाराखडी शिकण्यामध्ये काय तर पहिलं अ, बरोबर, त्याच्यानंतर आ म्हणजे काना, कानानंतर काय येते? ओके, अ आ ई म्हणजे पहिली वेलांटी, मग दुसरी वेलांटी, अशा प्रकारे उकार, पहिला उकार, ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार, ह्या प्रकारे ते आद्य अक्षर घेऊन पुढचा अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. आणि या पद्धतीमुळे काय होतं? कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. जसं अ आ ई असं पकडतो, त्याच्यानंतर क ख ग ग, म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघत गेलो होतो ना तर शेवटपर्यंत आपल्याला जर शब्द शोधायचा असेल तर आपण अशा प्रकारे ते पुढे जायचं असतं. मग क आला तर मग क नंतर का नंतर की पहिली वेलांटी, मग दुसरी वेलांटी, मग अशा प्रकारे मग आपल्याला कुठला शब्द पाहिजे तो शेवटपर्यंत आपण पाहू शकतो. मग क झाल्यानंतर क नकोय आपल्याला, ख ग हवंय, मग ग कुठे आला तर ती वर्णमाला तुम्ही व्यवस्थित बोललात तर तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. क ख ग घ वगैरे अशा प्रकारे तुम्हाला ते शब्द मिळत जाणार आहेत. आय होप. कसा असतो शब्दकोश, शब्दसंग्रह म्हणजे काय, शब्दकोश म्हणजे काय, कशा प्रकारे आपण शब्दकोशामध्ये अक्षर शोधलं पाहिजे किंवा शब्द शोधताना आपण काय पाहिलं पाहिजे, कशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण वापरली पाहिजे, त्या भाषेची वर्णमाला आपल्याला समजणं आवश्यक आहे, तरच आपल्याला तो शब्दकोश पाहता येणार आहे. इथपर्यंत नक्कीच माहिती तुम्हाला समजलेली असेल. ओके, या पुढची माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.
आणि आता पुढच्या भागात आपण तुम्हाला समजवणार आहे की हे सगळं ह्या शब्दकोशाची उद्दिष्ट काय आहे, आपण तो कसा पाहिला पाहिजे. ही सर्व उदाहरणं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते आहेच, परंतु आपण हे समजण्यासाठी पुढच्या भागामध्ये जाऊया आणि सविस्तरपणे तुम्हाला मी ते समजवून सांगणार आहे. तर तुमचा पुढचा भाग या पाठाचा नक्की ऐका आणि समजून घ्या. तत्पूर्वी तुम्ही सुद्धा आतापर्यंत मी जे काय सांगितलेलं आहे ते पुन्हा एकदा टेक्स्टबुकमध्ये वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पुन्हा सगळं व्यवस्थित ऐका, तुम्हाला नक्कीच ते समजणार आहे. ओके, तर आपण जाऊया पुढच्या भागाकरता. तोपर्यंत आतापर्यंत आपण समजलेला पाठ जो आहे तो तुम्ही नीट व्यवस्थित वाचायचा आहे. आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या भागात पुढील उर्वरित पाठासह. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, शब्दकोशात नवीन नवीन शब्दांचा अर्थ पाहण्याची नक्कीच संधी घ्या, बघा आणि नवीन शब्द जरूर शिका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.